पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावरती. दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी. कर्मचाऱ्याच्या चुकीची मंत्र्याला शिक्षा कशाला? राष्ट्रवादीची नरहरी झिरवळ यांच्याबाबत स्पष्ट भूमिका. राष्ट्रवादी झिरवळ यांच्या पाठीशी. मालेगावच्या उपमहापौराचा आडमुठेपणा काढलेला टिपूचा फोटो पुन्हा लावेन. शान ए हिंदकडून खोडसाळ वक्तव्य. टिपूच्या नावाचं भाजपालाच कौतुक. संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. भारत मंडपमध्ये भरलीय कृत्रिम प्रज्ञा परिषद. जागतिक AI परिषदेचं पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन. जौनपूर हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ. किशोरी पेडणेकर यांचं विधान. BMCच्या विरोधी पक्षनेत्याकडून हास्यास्पद वक्तव्य. अलिन अब्राहम सर्वात लहान अवयवदाती. चिमुकलीनं मृत्यूनंतर 5 जणांना दिला अवयवदान. अनेक मुसलमान डॉक्टर दहशतवादाच्या संपर्कात. मुसलमान डॉक्टर अन्सार अंतरिम नामक दहशतवादी गटाच्या संपर्कात. नेत्यांसाठी हवाई प्रवास ठरतोय धोकादायक. एकापाठोपाठ एक नेत्यांच्या उड्डाणावेळेस दुर्घटना. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले. CBSE 10वी आणि 12वी परीक्षा मंगळवारपासून. 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार. CBSE बोर्डाचा नवा नियम. बलूच लिबरेशन आर्मीनं 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं. पाकिस्तानी 10 सैनिकांना सोडलं तर 7 अजूनही कैदेत. अदलाबदलीसाठी 7 दिवसांची मुदत. नाशकात किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये वादाचा प्रसंग. सोमय्या यांच्याकडून प्रश्न विचारायला अटकाव. पत्रकारांकडून सोमय्या यांना प्रतिप्रश्न. बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग. राजस्थानमध्ये 8 जण जिवंत जळाले. 4 जण गंभीर जखमी. महायुतीला पहलगाम हुतात्म्यांचा विसर. हुतात्मा जगदाळेंची मुलगी अजूनही सरकारी नोकरी विना. मुंबईमध्ये माथे फिरून रखडवली मध्य रेल्वे. माथे फिरूमुळे मध्य रेल्वेवरील रेल्वे 10 मिनिटे उशिरा.